हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वृषाली होनराव SCF. सो लक्षात घ्या, आपले बूस्टर सिरीज चालू आहे. आपण युजली आता सध्या त्याच्यासाठी भेटत आहोत, बरोबर आहे मित्रांनो. बूस्टर सिरीजचा पर्पज तुमच्या लक्षात आलेला आहे ना? एक क्वेश्चन एक टॉपिक असं कव्हर आपल्याला करायचं आहे. परीक्षा येतच असतात थ्रू आउट इयर. आपली पूर्व मुख्य सतत सुरू असतं. या केसमध्ये म्हणजे ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला नेमकं काय काय लक्षात घेतलं पाहिजे, कुठचे टॉपिक प्रॉम्प्टली असतात आणि त्याचं एक्झॅक्टली बघा. लक्षात घ्या, माझं एक वाक्य एकदम डोक्यात ठेवा. MPSC मध्ये टॉपिक रिपीट होत असतो, क्वेश्चन रिपीट होत नाही. ही सरळ सेवेची परीक्षा नाही, समजलं? त्यामुळे टॉपिक रिपीट होत असताना आपल्याला त्या टॉपिकला फोडूनच तयार करणं गरजेचं आहे. आजचा टॉपिक पण सोपा आहे, लेटेस्ट गोष्टीशी निगडीत आहे. लेटेस्ट म्हणजे आता व्हाईस प्रेसिडेंटची निवडणूक झालेली आहे, बरोबर आहे? तर बघा, मी त्याच्या कॉन्स्टिट्यूशन लेवलवरती काय काय आहेत तरतुदी त्याची चर्चा करणार आहे या प्रश्नामध्ये. तुम्हाला काय करायचंय ते मी जाताना सांगून जाते. डन. चलो लेट स्टार्ट. बघा, प्रश्न आहे, भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? काय विचारलंय? कोणते विधान चुकीचे आहे? आपल्याला रॉंग स्टेटमेंट शोधायचं आहे. या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. हा ह्याच्यातला कीवर्ड आहे. ओके. दुसरं स्टेटमेंट, ते राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही. ओके, म्हणजेच त्यांना इथे काय म्हणायचं आहे? लक्षात घ्या, जास्तीत जास्त किती? 6 महिने इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात. नेक्स्ट आहे, या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक आहे. आणि सोबत RBI मध्ये 15,000 रुपये डिपॉझिट करणं आवश्यक आहे. बरोबर. आता कोणतं अयोग्य आहे हे आपल्याला शोधायचे, पण तत्पूर्वी पूर्ण क्वेश्चन समजून घेऊया. म्हणजे उपराष्ट्रपतींबाबत कलम क्रमांक 66 पासून करून घेऊया. 63व्या कलमामध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद दिलेली आहे. मग त्यांचे काय काय अधिकार आहेत? 64, 65 अधिकार म्हणजे ते काय नेमकं कशासाठी आहेत ते आहेत. आणि 66 मध्ये इथे सुरू होते ते म्हणजे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक. जो प्रश्न आहे तिथेच मी डिरेक्टली आता अटॅक करणार आहे. राईट. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, आर्टिकल नंबर 66(1). ओके. प्रश्न कसा येऊ शकतो? जोड्या लावांमध्ये जर का प्रश्न आला तर लक्षात घ्या, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम क्रमांक 66 उपकलम 1. व्हाईस प्रेसिडेंट पदाची निवडणूक. ओके. सगळ्यात पहिल्यांदा काय म्हटलेलं आहे, ह्याच्यामध्ये सहभागी कोण असणार आहे? लक्षात आलं? पहिलं काय आहे? सहभागी कोण. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे राष्ट्रपतींच्या महाभियोगात असणार ते उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत असणार. ओके. आता लक्षात घ्या, राष्ट्रपतींच्या महाभियोगामध्ये कोण असणार? इम्पिचमेंट प्रोसिजरमध्ये कोण येतात? तर लोकसभा प्लस राज्यसभेचे सर्व MP. ओके, सर्व MP. आता इथे कंपॅरेटिव्हली प्रश्न लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. सर्व MP मध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, जे निर्वाचित आहेत ते सुद्धा सहभागी होणार आहेत, जे नामनिर्देशित आहेत ते पण आहेत. ओके. सर्वचे दोन अर्थ आहेत. काय म्हटलंय? इलेक्टेड अँड नॉमिनेटेड. लक्षात आलं? हे झालं काय? लोकसभेच्या राज्यसभेचे सर्व MP यांचाच इज इक्वल टू कोण असतं? तर प्रेसिडेंटच्या महाभियोगात सहभाग असतो. ओके. मग प्रेसिडेंटच्या इलेक्शन मध्ये कोण असतं? ओके. आता ते कलम क्रमांक 54, 55 रिलेटेड गोष्टी आहेत. तर तुम्हाला आता लगेच इथे बघायचं आहे, प्रेसिडेंटच्या इलेक्शन मध्ये
कोण? ओके, तुम्ही बघाच, पण त्यापूर्वी मी सुद्धा सांगूनच जाते. आता तुम्हाला न सांगता मला थोडंसं अनकम्फर्टेबल होईल. काय लक्षात घ्या, लोकसभा प्लस राज्यसभेचे फक्त निर्वाचित खासदार, फक्त इलेक्टेड, नॉमिनेटेड नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर विधानसभा ऑल, ओनली इलेक्टेड MLA. ओनली, ओनली ह्या शब्दाला खूप महत्व आहे बरं का. फक्त निर्वाचित सदस्य, भारतातल्या सर्व विधानसभेतले जे निवडून आलेले जे आमदार आहेत, MLA आहेत, त्यांचा सहभाग असणार आहे. त्याच्यानंतर दिल्ली प्लस पुद्दुचेरी ह्यांच्या विधानसभेमधले फक्त इलेक्टेड MLA. हा एक प्रश्न तयार झाला. आता तुम्हाला याच्या आधारे एक अनालिटिकल प्रश्नाचं उत्तर स्वतः तयार करायचं आहे. तो प्रश्न आहे, प्रेसिडेंटच्या इलेक्शन मध्ये कोण सहभागी नाही? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तयार करायचं आहे. इज दॅट क्लिअर? बघा, एकच टॉपिक आहे, कंपॅरेटिव्ह करणं खूप गरजेचं असतं. म्हणून मी इथे सांगितलं कोण सहभागी नाही. तो प्रश्न तुम्ही तयार करताय ना, आणि मला कमेंट सेक्शन मध्ये उत्तर पाहिजे लगेच बुद्धीला ताण द्या. नसेल आठवत तर हे करा, किंवा इथे मी दिलेलं आहे कोण सहभागी असतं, याचाच अर्थ कोण सहभागी नाही याचं उत्तर तुम्ही काढू शकता. थोडस शांतीने विचार करा आणि कमेंट सेक्शन मध्ये उत्तर टाका. क्लिअर? लक्षात घ्या. त्याच्यानंतर राष्ट्रपतींचा जो महाभियोग असतो कलम क्रमांक 61 नुसार कशाने होतो? फक्त घटनेचा भंग या कारणावरून त्यांना काढलं जातं. तर त्याच्यामध्ये लोकसभेचे आणि राज्यसभेचे सर्व म्हणजे इलेक्टेड पण आणि नॉमिनेटेड पण खासदार असतात. त्यामुळे ज्यांचा सहभाग महाभियोगामध्ये असणार आहे तेच उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत असणार आहे, असा कंपॅरेटिव्हली प्रश्न येऊ शकतो. इजंट इट क्लिअर? क्लिअर आहे? ओके, नेक्स्ट बघा. आता ह्यांची निवडणूक, आता ते बाकीच्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. काय असतं बघा, अप्रत्यक्षपणे होते. आपल्या राष्ट्रपतींची पण निवडणूक अप्रत्यक्षपणेच होते, बरोबर आहे. अप्रत्यक्षपणे म्हणजे आपण निवडून दिलेल्या सदस्यांमार्फत त्यांची निवड झालेली आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे प्रमाणशीर प्रतिनिधित्व, प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन ज्याला म्हणतात ते. काय आहे? प्रमाणशीर प्रतिनिधित्व. ओके. आणि सिंगल ट्रान्सफरेबल वोट विच इज नोन एज एकल संक्रमणीय पद्धत. ठीक आहे. असेचे असे शब्द, असेचे असे प्रश्न येऊ शकतात. तुम्हाला क्लिअर आहे? आय होप तुम्हाला क्लिअरच असणार आहे, घाबरू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याला बघायचं आहे कलम क्रमांक 66(2). बघा, आर्टिकल नंबर 66(2). याच्यामध्ये काय दिलेलं आहे? उपराष्ट्रपती पदाच्या सेवा शर्ती. सेवा शर्ती लक्षात घ्या. निवड होण्याच्या आधी असते पात्रता, निवड झाली की काय होते? सेवा शर्ती. काय म्हटलंय? सिंपल, MP किंवा MLA नसणार, म्हणजे संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या किंवा कोणत्याही राज्यातील कोणत्याही विधानसभेचे सदस्य नसणार. त्याला मी शॉर्टकट काय म्हटलेलं आहे? सेवा शर्ती. MP किंवा MLA नसणार. ओके. असेल तर त्यांनी त्याचा राजीनामा देऊन टाकायचा असतो, बरोबर. आता त्याच्यानंतर आहे आर्टिकल नंबर 66(3). ओके. ही कशासाठी आहे? ही आहे पात्रता. कोण असणार आहे? पात्रता. येस. पात्रतेमध्ये कुठचे मुद्दे असणार आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी. पहिला मुद्दा. एज क्रायटेरिया आहे 35 इयर्स. ओके. त्याच्यानंतर नो हाऊस ऑफ प्रॉफिट, म्हणजे लाभाचे पद त्यांनी धारण केलेले नसावे. आता मला सांगा, कुठचाही मंत्री असणं, सभागृहाचा सदस्य असणं किंवा खासदार असणं किंवा त्याला उपराष्ट्रपती म्हणजे हे असणं, ते लाभाचं पद होतं का? हे मला कमेंट सेक्शन मध्ये टाका. असणार आहे का? ठीक आहे.
दुसरी सगळ्यात महत्वाची, नो हाऊस ऑफ प्रॉफिट. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या, राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावे. सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपले जे राष्ट्रपती असतात ना बाळांनो, त्यांच्या पात्रतेमध्ये काय दिलेलं आहे, तर राष्ट्रपती हे लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावेत आणि उपराष्ट्रपती जे आहेत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावेत. पण ते राज्यसभेचे सदस्य असतात का? नाही. ते काय असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आता पदसिद्ध या शब्दाचा अर्थ काय होतो, तर दोन मुद्दे इथे प्रामुख्याने लक्षात घ्या. त्यांची राज्यसभेच्या अध्यक्षपदी निवड होते का? नाही. त्यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड होते आणि जो कोणताही व्यक्ती देशाचे उपराष्ट्रपती पद भूषवेल तो आपोआप राज्यसभेच्या अध्यक्षपदी जाईल. त्यामुळे पदसिद्ध अध्यक्षता ह्या मुद्द्यामध्ये खूप लोकांचा म्हणजे कन्फ्युजन होतं. ठीक आहे, तुमचं होत नसेल देन आय एम व्हेरी हॅपी, पण होत असेल तर क्लिअर ठेवा. पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपती आहेत म्हणून ते अध्यक्ष झालेत, अध्यक्ष आहेत म्हणून उपराष्ट्रपती होत नाहीत. ओके, खूप बेसिक आणि छोटासा डिफरन्स आहे. ओके, हा मुद्दा क्लिअर आहे. राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी ते पात्र असले पाहिजेत. क्लिअर. त्याच्यानंतर बघा, तो मुद्दा जो होता की आवेदन पत्र, म्हणजे एखाद्या ह्याच्यासाठी त्यांना निवडायचं असेल तर त्या आवेदन पत्रास 20 मतदार पाहिजे. आवेदन पत्र काय म्हटलेलं आहे, 20 मतदारांचा अनुमोदन आणि प्रस्ताव. 2020 हे लक्षात ठेवायचं. 15,000 रुपये आरबीआय मध्ये त्यांनी डिपॉझिट करायला पाहिजे. काय? ती अनामत रक्कम. ओके, 15K इन आरबीआय. ओके, अनामत रक्कम. इथपर्यंत क्लिअर आहे. आता नंतर ह्याच्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा बघा, प्रेसिडेंट हे कोणत्याही कारणाने जर का अनुपस्थित असतील, आता आपले राष्ट्रपती हे 2 कारणाने अनुपस्थित असतात. पहिला मुद्दा लक्षात घ्या, प्रेसिडेंट हे एकतर त्यांचं पद रिक्त असेल, ओके, किंवा कोणत्याही कारणामुळे ते अनुपस्थित असतील. आता रिक्त याचा अर्थ होतं की द प्लेस इज वॅकेंट. ओके, आणि ऍबसेंट म्हणजे अनुपस्थित. ओके, तर या केसमध्ये त्यांना काय राईट मिळालेला आहे, ही कॅन बी ऍट दॅट प्लेस मॅक्सिमम 6 मंथ. जास्तीत जास्त 6 महिने ते त्या पदावर राहू शकतात. म्हणजे 6 महिन्याच्या आत यांना आपलं पद ग्रहण करावं लागतं. ठीक आहे. म्हणजे आता ह्याच्यानंतर जो इथे एक प्रश्न आलेला नाहीये, काय आहे बघा, जर का राष्ट्रपतींनी आपला राजीनामा दिला, कोणाकडे देणार? राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देणार आणि त्यांना एक अट आहे की त्यांना तात्काळ लोकसभेच्या अध्यक्षांना कळवावं लागतं. त्याच प्रकारे लक्षात घ्या, व्हाईस प्रेसिडेंट जे आहे, ओके, ते आपला राजीनामा कोणाला देणार? प्रेसिडेंटकडे देणार. पण त्यांना कोणाला कळवणं वगैरे असं नाही सांगितलेलं आहे. आणि प्रेसिडेंट जे आहे ते आपला राजीनामा व्हाईस प्रेसिडेंटकडे देणार. ओके, ही छोटीशी डायग्राम आहे म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी. इथे कोणाला कळवायचं नाहीये. व्हाईस प्रेसिडेंटनी प्रेसिडेंटला दिला की त्यांना कोणालाही कळवावं लागत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा, व्हाईस प्रेसिडेंट यांच्या विरुद्ध म्हणजे उपराष्ट्रपतींविरुद्ध जर का बडतर्फीचा प्रस्ताव मांडायचा असेल तर तो केवळ राज्यसभेतच मांडला जाऊ शकतो आणि तिथे राज्यसभेमध्ये विशेष बहुमत लागत असतं. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ओके, काय आपण मुद्दा सांगितला, तर व्हाईस प्रेसिडेंट बडतर्फी प्रस्ताव कुठे मांडला जाईल? केवळ राज्यसभेतच मांडला जाईल. पहिली गोष्ट. आणि ह्याच्यानंतर काय आहे, हा प्रस्ताव राज्यसभेमध्ये काय पाहिजे, तर विशेष बहुमत. राज्यसभेमध्ये विशेष बहुमत आणि लोकसभेमध्ये याबद्दल साधे बहुमत चालणार आहे. ठीक आहे.
ह्याच्याबद्दल साधे बहुमत चालणार आहे. आता ह्याच्यानंतर आणखीन एक पुढचा मुद्दा लक्षात घ्यायचा, ते म्हणजे आहे आर्टिकल नंबर 71. मी राष्ट्रपती सांगताना सुद्धा हा मुद्दा सांगितलेला. काय होता तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधी कोणताही विवाद झाला तर तो केवळ सुप्रीम कोर्टातच सोडवला जाणार. काय म्हटलंय? इलेक्शन विवाद ओनली इन सुप्रीम कोर्ट, त्याच्याशिवाय दुसरीकडे नाही. तर माझ्या मते आत्ताच्या येणाऱ्या काही परीक्षांमध्ये किंवा जो कोणी प्रश्नकर्ता असतो तो मेजरली कुठे फोकस करेल तर या मुद्द्यांकडे फोकस करेल. मी बाजूला होते, तुम्ही लिहून घेतलं नसेल तर प्लीज लिहून घ्या. तुम्हाला जर का रिकॉल करायचं असेल तर देन प्लीज रिकॉलही करून घ्या. ठीक आहे, हाही मुद्दा इथे कव्हर आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा बघा, आणि तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवत असाल तर स्क्रीनशॉट मारून ठेवा, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, सो आपण पुन्हा एकदा प्रश्नाकडे वळायचं का? काय म्हटलेलं आहे? कोणतं विधान अयोग्य आहे? संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा. काय उत्तर देऊ? निर्वाचित ह्या शब्द इथे काय झालेला आहे? कट होतो आणि इथे काय यायला पाहिजे? सर्व सदस्यांचा होतो. त्यामुळे हे विधान आहे. आणि ऑप्शन वाईज आपण बघायला गेलं तर फक्त एकच दिलेलं आहे. त्यामुळे उत्तर क्रमांक काय येणार आहे? फक्त ओके, आहे चुकीचं. ब का बरोबर आहे? 6 महिन्यापेक्षा जास्तीत जास्त 6 मंथ्स आणि ह्या किमान 20 मतदार प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असले पाहिजे. हा सुद्धा विधान बरोबर आहे. समजलं? माझ्या मते जेवढं फोडून सांगता येईल तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल, आवडलं असेल. तर नक्की आपल्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा, लेक्चरला लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. आणि ह्याच्यासोबत आणखी एक महत्वाची गोष्ट सांगते, ते म्हणजे आता कंबाईनच्या एक्झामसाठी येत्या 22 तारखेपासून आपली पॉलिटी बूस्टर टेस्ट सिरीज आपण स्टार्ट करत आहोत, ज्याच्यासोबत मी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फ्री देणार आहेत. 15 पेपर होणार आहेत, 10 घटक वाईज असणार आहेत आणि 5 पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबसवर असणार आहे. समजलं? सो लवकरात लवकर जॉईन करा, ऍप डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ऍप डाउनलोड करून ठेवा. आणि कुठच्याही तुमचे डाऊट्स असतील, अभ्यासामध्ये काही क्लिष्टता असेल, देन प्लीज फील फ्री टू कॉल मी. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट. जय हिंद.